नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज 21 सप्टेंबर 2023. आपण सत्याग्रही हा चॅनल अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा. आवडल्यास इतरांना तो पाठवावा आणि काय आपल्या सूचना असतील तर कृपया कॉमेंट्समध्ये द्याव्यात. आज मी आपल्या समोर आलो याचं कारण असं की महाराष्ट्रात जी काय अस्वस्थता आहे सध्या, विशेषतः बेरोजगारांची अस्वस्थता आहे, परीक्षार्थी विद्यार्थ्यांची अस्वस्थता आहे, मराठा आंदोलकांमध्ये किंवा मराठा समाजामध्ये जी काय अस्वस्थता आहे आरक्षणाच्या बाबतीतली ती आहे, ओबीसी प्रवर्गामधल्या तरुणांची काही अस्वस्थता आहे, धनगर समाजातील काही मुलांची अस्वस्थता आहे. या सगळ्या अस्वस्थतेचं कारण काय नेमकं? आरक्षणाची मागणी केव्हा उफाळून येते, केव्हा ती जोर धरते? आपण जर मागचा इतिहास पाहिला तर आपल्या एक लक्षात येईल की 10 वर्षापूर्वी इतकी जोरकस मागणी नव्हती. 10-12 वर्षापूर्वीच आपण काढून बघा. 10-12 वर्षाच्या अलीकडच्या काळामध्ये ती जास्ती मागणी जोर धरू लागली. मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरचा आवाज उठवला गेला. मोठ्या प्रमाणात तरुणांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. याचं एकमेव कारण म्हणजे बेरोजगारी. हा अतिशय गंभीर विषय आहे. मी आज जो आपल्यासमोर विषय मांडणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मी अभ्यासपूर्ण हा जो व्हिडिओ बनवतोय त्याच्यामध्ये जी काही माहिती आहे ती अतिशय भयानक आहे. कारण हे जे प्रश्न निर्माण होत आहेत हे कशामुळे निर्माण होत आहेत याचं जर आपल्याला आकलन नीटपणे झालं नाही तर आपण भावनिक विचार करत राहू, जाती अस्मितेच्या मुद्द्यावर बोलत राहू आणि सध्याच्या सरकारला हा प्रश्न कळत नाहीये का असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पुढे उभा राहतो. याचं कारण असं, गेली 8-10 वर्ष जर पाहिलं आपण, 2014 पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाची जी काय 58 मोर्चे निघाले, प्रचंड मोर्चे निघाले, लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. हे का निघाले? याच्या खोलाशी सरकार गेलं नाही का? आरक्षणाचा प्रश्न का निर्माण झालाय? कशासाठी आरक्षण हवंय? त्याचबरोबर मराठा आरक्षणाची मागणी पुढे येते, त्याच वेळेस ओबीसी मध्ये अस्वस्थता येते आणि त्यांना असं वाटतं की आमच्या आरक्षणाला धक्का लागेल की काय, आमचं आरक्षण धोक्यात येईल का काय, आणि म्हणून ते त्या ठिकाणी विरोध करत आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा पद्धतीसाठी मागणी करतात, आंदोलन करतात. त्याच वेळेस धनगर समाजामध्ये सुद्धा आमचा ओबीसी मधून किंवा व्हीजीएनटी मधून एसटी मध्ये या प्रवर्गामध्ये जी काही त्यांची अनेक वर्षाची मागणी आहे ती मागणी उफाळून येते आणि त्या संदर्भात उपोषणं होत आहेत, आंदोलनं होत आहेत, रॅली होत आहेत. या सगळ्या प्रकाराची जर गोळाबेरीज केली आपण तर भारतीय जनता पार्टीला सततच राजकारण करायचंय का असा प्रश्न निर्माण होतो. याचं कारण असं, आपण जर पाहिलं असेल की मनोज जरांगे जे मराठा समाजाच्या वतीने त्या ठिकाणी उपोषणाला बसले जालना जिल्ह्यामध्ये, त्या परिसरामध्ये किंवा मराठवाड्यातून एकूणच जे काय आंदोलनाला त्या ठिकाणी लाठीचार्ज झाल्यानंतर ताकद मिळाली किंवा सगळीकडनं सहानुभूती निर्माण झाली. सगळ्या मराठा संघटना त्या ठिकाणी मनोज जरांगेच्या आंदोलनात सामील झाल्या, आपापल्यापरीने आपल्या तालुक्यात गावात आंदोलन करत राहिल्या. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मात्र त्या आंदोलकांना भेटायला गेले नाहीत. उलट लाठीचार्ज त्यांनी करायला लावला किंवा केला. गृहमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी होती ती त्यांनी नाकारली आणि माफी मागितली. त्याच वेळेस मराठा समाजाच्या बरोबर बैठक करून मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेला सामोरे येतात आणि तिथे मुख्यमंत्री स्वतः असं म्हणतायत, ते सर्व महाराष्ट्राने ऐकलं, तो व्हिडिओ क्लिपही आपल्या समोर आली आहे, की आपलं बोलून मोकळं व्हायचं. त्याच वेळेस एक उपमुख्यमंत्री म्हणतात येस ओके आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात की माईक चालू आहे. हे काय प्रकार आहे? याच्याच बरोबर दुसरं जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस मात्र नागपूरमध्ये ओबीसी समाजाचं जे काय आरक्षण चालू आहे त्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला भेट देतात, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवतात आणि इकडे एकनाथ शिंदे जातात. हा काय प्रकार आहे? मग भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत ही आंदोलनं आहेत का असा संशय येण्यासाठी भरपूर जागा मिळते. तशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि दोन्ही आंदोलनाला म्हणजे मराठा आंदोलकांना अजितदादा पवार भेटले नाहीत उपमुख्यमंत्री म्हणून, किंवा ओबीसी समाजालाही अजितदादा भेटले नाहीत. ओबीसी समाजाला देवेंद्र फडणवीस भेटतात, मराठा समाजाला एकनाथ शिंदे भेटतात, अजितदादा तटस्थ राहत आहेत. हा काय प्रकार आहे? या सगळ्या मंत्रिमंडळाने आरक्षणाची मागणी का येते याच्यावर अभ्यास करायला हवा
शास्त्रशुद्ध अभ्यास करायला हवा. याच्यापूर्वीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी, अनेक सरकारांनी त्या संबंधात खोलात जाऊन काय आकलन करून बेरोजगारीचं जे काही संकट असतं त्याच्या संदर्भात इलाज केला. आज काय झालंय, शेती तोट्यात गेली. 3 कारणे आहेत बेरोजगारीची. बघा, शेती अत्यंत तोट्यात गेलेली आहे. आपण जर आकडेवारी पाहिली तर त्याच्याही लक्षात येईल आपल्याला की पूर्वी शेतीमधली गुंतवणूक वाढलेली होती. 2013-14 पर्यंत शेतीचा विकास दर वाढलेला होता. 14 नंतर शेती विकास दर खाली आलेला दिसतो आपल्याला. त्याच्यातनं शेतीचं उत्पन्न खर्च वाढला. शेतमालाच्या कुठल्याही उत्पन्न पिकाचा तुम्ही जर पाहिला तर उत्पादन खर्च वाढलेला आहे. तुलनेने त्याला भाव मिळत नाही त्या प्रमाणात. त्यामुळे जो काय मधला नफा मिळायला पाहिजे शेतकऱ्याला तो मिळत नाही. शेती तोट्यात गेलेली दिसते आपल्याला. मागच्या 10 वर्षातली 12 वर्षातली आपण आत्महत्यांची जरी आकडेवारी काढली तरी मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. गेल्या 25 वर्षात कधी नव्हे एवढ्या आत्महत्या मागच्या 5 वर्षात 10 वर्षात झालेल्या आहेत. आता 10 महिन्यातली सुद्धा आकडेवारी अतिशय भयानक आहे. विदर्भामध्ये जवळपास 1600 आत्महत्या शेतकऱ्यांनी मागच्या 8-9 महिन्यामध्ये केलेल्या आहेत. विदर्भामध्ये जवळपास 850 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सुनील केंद्रेकर जे विभागीय आयुक्त होते मराठवाड्याचे, औरंगाबाद विभागाचे, त्यांनी एक स्वतंत्र स्वतःच्या अधिकारात एक सर्वेक्षण केलं होतं. 10 लाख शेतकऱ्यांच्या पर्यंत ते पोहोचले होते. त्या सर्वेक्षणातून अशी माहिती पुढे आली की शेती तोट्यात आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत. नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करतायत आणि जवळपास 1 लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत असं त्या सर्वेक्षणातनं पुढे आलं. शेतकऱ्याची मुलं मग काय करतायत, आपली गावं सोडून शहराकडे येत आहेत. खाजगीकरण एका बाजूला सरकारने सुरू केले. मागच्या 10 वर्षात जर आपण पाहिलं असेल तर सरकारी उपक्रम असलेल्या किंवा सरकारी नोकऱ्या असलेल्या जे काही सार्वजनिक उपक्रम सरकारी नोकऱ्या आहेत त्या कमी झाल्या किंवा नाहीशा झाल्या. याचं कारण असं, केंद्र सरकारने सातत्याने केंद्र सरकारच्या मालकीचे जे सार्वजनिक उपक्रम होते, सरकारी कंपन्या ज्या होत्या त्या खाजगीकरणात ढकलल्या, खाजगीकरण करून टाकलं आणि नोकऱ्या तिथल्या कमी झाल्या. कारण तिथं जे काही सरकारी उपक्रमाच्या अंतर्गत आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी मिळत होती ती बंद झाली. खाजगीकरणामध्ये आरक्षण लागू नाही. तोच कित्ता राज्य सरकारने आता गिरवलाय. महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या 138 संवर्गातील पदभरती करताना आता खाजगीकरणाच्या माध्यमातून, कंत्राटी पद्धतीच्या माध्यमातून एक 9 कंपन्या नेमल्या आणि त्यांच्या माध्यमातून आता नोकर भरती करणार आहेत. जवळपास 75,000 जागा ते भरणार आहेत. मग त्यात चतुर्थ श्रेणीतले असतील, तृतीय श्रेणीतले असतील किंवा द्वितीय श्रेणीतले असतील. या वेगवेगळ्या संवर्गातील 138 संवर्गातील ज्या जागा राज्य सरकार भरणार आहे त्याच्यामध्ये खाजगीकरण आहे, कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत. 9 कंपन्या त्याच्यासाठी नेमलेल्या आहेत आणि त्याच्यामधून आरक्षण तिथे नसणार आहे. आरक्षणाशिवाय त्या जागा भरल्या जाणार आहेत. त्या जागा कोणी भरायच्या त्याच्या संदर्भात त्या कंपनीचा मालक आणि त्या खात्याचे मंत्री ठरवणार आहेत कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही ते. त्यामुळं तिथेही सगळे नोकऱ्यांची वाताहत झालेली आहे. दुसरं काय दिसतं आपल्याला, वेगवेगळ्या परीक्षा शासन घेते जागा भरण्यासाठी. त्या परीक्षेसाठी 1,000 रुपये आणि 900 रुपये अशा पद्धतीची परीक्षा फी घेत आहेत. लाखो मुलं त्या परीक्षेला बसतात आणि कोट्यवधी रुपये शासन त्याच्यामधून गोळा करते. एकदाच पैसे भरून त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा जर त्या मुलाला देता आल्या तर त्याला आर्थिक झळ पोचणार नाही. परंतु मुलं शिकायला येतात, शिक्षणासाठी खर्च करतात. गरिबांची मुलं काही पार्ट टाइम जॉब करून सुद्धा आपलं हे करतात, काही कर्ज काढतात आणि या परीक्षांच्यासाठी जी काही फी भरावी लागते 1,000 रुपये, ही आर्थिक लूट शासनातर्फे मुलांची केली जाते. एका बाजूला शेती पिकत नाही, दुसऱ्या बाजूला नोकऱ्या नाहीत, तिसऱ्या बाजूला परीक्षांचा घोळ घातला जातो. पेपर फुटतात सातत्याने. वारंवार परीक्षेचा अभ्यास करायचा, पोरांनी कष्ट करायचे, अभ्यास करायचा, खर्च करायचा आणि ऐन वेळेस पेपर फुटणार. पेपर फुटल्यानंतर त्या मुलांच्या मनामध्ये जी निराशा येते आहे ती अत्यंत संतापजनक असते. शेवटी आपण म्हणतो ज्याचं जळतं त्याला कळतं. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामुळे मुलांच्या मध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे, तरुणांच्या मध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आणि मग मुलं कुठेतरी UPSC MPSCची परीक्षा करण्याचा प्रयत्न करतात. तिथेही मुठभर जागा असतात आणि तिथे हजारो लाखो मुलं परीक्षेला बसत असतात. तिथेही काही प्रॉब्लेम आहेत, तिथेही वेळापत्रकांचे घोळ आहेत. या सगळ्या प्रकारामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. बेरोजगारी वाढण्याची ही जी काही कारणं सांगितली त्याच्यात अजून एक महत्त्वाचं कारण आहे नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने जी काही केंद्र सरकारने GST लागू केलेली आहे. या 2 कारणामुळे या देशातले मागच्या 5-6 वर्षात जर आपण पाहिलं असेल 2017 नंतर लघु उद्योग ज्याला म्हणतो आपण ते लघु उद्योजक किंवा छोटे उद्योग बंद पडलेले आहेत. परिणामी बेरोजगारी वाढली. बेरोजगारीचा उच्चांक झालेला आहे.
गेल्या 50 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारीचा दर 45% जास्ती बेरोजगारीचा दर वाढलेला आहे। आणि मग ही इतकी बेरोजगारी वाढली, शेती तोट्यात आहे, कंपन्या बंद पडल्या, परीक्षांचे घोळ, खाजगीकरण सगळ्या सरकारी कंपन्यांचं केलं जातं, नोकऱ्या आहेत कुठे? आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की दर हजारी आपल्याकडे सरकारी नोकऱ्या किंवा सार्वजनिक उपक्रमातल्या नोकऱ्या दर हजारी किती नोकऱ्या आहेत भारतामध्ये? जरा थोडीशी आकडेवारी मी अधिकृत आकडेवारी मिळवलेली आहे। ती आकडेवारी असं सांगते की भारतामध्ये दर हजारी फक्त 16 नोकऱ्या आहेत सरकारी किंवा सरकारी उपक्रमातल्या, फक्त 16। 1000 मध्ये 16 मुलांना नोकऱ्या आहेत। हेच आकडेवारी जर आपण इतर देशातली पाहिली, लोकसंख्येच्या प्रमाणात चायना जर पाहिला तर चायनामध्ये ह्याच नोकऱ्या हजारी 57 आहेत, अमेरिकेमध्ये 77 नोकऱ्या आहेत, ब्राझीलमध्ये 111 आहेत, फ्रान्समध्ये 114 आहेत, स्वीडनमध्ये 138 आहेत आणि नॉर्वेमध्ये 159 नोकऱ्या आहेत दर हजारी। आणि आम्ही म्हणतोय देश महासत्ता होणार, विश्वगुरू होणार, या कशाच्या गप्पा आम्ही मारतो? डॉलरचं रोज म्हणजे किंमत वाढती, रुपयाचं अवमूल्यन दररोज होतंय, आर्थिकदृष्ट्या आपण कर्जबाजारी झालोय। सगळ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण कसे विश्वगुरू होणार आहोत? कसा आपला महासत्ता होणार आहोत? आपण नुसती भाषणबाजी करून होणार नाही। त्यामुळे बेरोजगारी जी वाढलेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, शेतकरी संकटात आहे। शेतीतील रोजगाराच्या संधी जर आपण पाहिल्या तर त्याची आकडेवारी सुद्धा माझ्याकडे आहे। शेतीतील रोजगार संधी जर आपण पाहिली, एक सर्वेक्षण, आर्थिक सर्वेक्षण जे काय झालं किंवा 2022-23 आर्थिक पाहणी अहवाल आला, त्याच्या संदर्भात शासनाने 2017 मध्ये एक कमिटी नेमली होती की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात एक समिती केंद्र सरकारने नेमली होती। त्यांच्याच समितीचा अहवाल आहे। 1981 ते 1991 या 10 वर्षामध्ये शेतीमधून जो काय रोजगार मिळत होता त्यावेळच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 17,53,00,000 लोकांना रोजगार मिळाला होता। 1991 ते 2001 मध्ये शेतीमधून रोजगार निर्मिती किती झाली तर 23,41,00,000। लोकसंख्या 10 वर्षांनी वाढली होती तरी 23 कोटी लोकांना रोजगार मिळाला होता। पुन्हा लोकसंख्या वाढली, पण पुढच्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2001 ते 2011 या 10 वर्षामध्ये लोकसंख्याही वाढली असली तरी शेतीमधली रोजगाराची संधी वाढली होती। 26,30,00,000 लोकांना शेतीमधून रोजगार मिळत होता। पुढची आकडेवारी धक्कादायक आहे। केवळ भारतीय जनता पार्टीला विरोध करायचं म्हणून नाही, ही सगळी आकडेवारी बोलते। 2011 ते 2020 या 10 वर्षातली जर आपण शेतीतल्या रोजगाराच्या संधी किती मिळाल्या, आकडेवारी किती पाहिली, लोकसंख्याही वाढली होती, मात्र रोजगाराच्या संधी शेतीतल्या वाढल्या नाहीत, उलट खाली आल्या, फक्त 23 कोटी। म्हणजे त्याच्या आधीच्या 10 वर्षात 26,30,00,000 होत्या आणि 2011 ते 2020 या काळात 23 कोटी, म्हणजे जवळपास 3.5 कोटी शेतीतल्या रोजगारातल्या नोकऱ्या संधी कमी झाल्या। कोणतं यश आहे? कशाचा विकास म्हणतो आपण? कोणाचा विकास करतो? ही जी काय बेरोजगार मुलं आहेत ही हिंदू नाहीत का? हिंदू राष्ट्र करायचे ही मुलं हिंदू नाहीत का? ओबीसी प्रवर्गातली मुलं हिंदू नाहीत का? मराठा कम्युनिटीतली मुलं हिंदू नाहीत का? SC STतली मुलं हिंदू नाहीत का? हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंचा विकास जर होणार नसेल, कसलं हिंदू राष्ट्र? कसला ढोंगीबाजीपणा? कसली तुम्ही दिशाभूल करताय? कसली माथी भडकवताय? धर्माचं विष तरुणांच्या डोक्यात घालता, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करता, जातीमध्ये तेढ निर्माण करता आणि याच बेरोजगारांचा त्याच्यामध्ये फायदा घेता। दुसरं तुम्ही काय करता? सण उत्सव याच्यामध्ये डीजेच्या आवाजाची बंदी उठवता। सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निकाल होता की एका आवाजामध्ये डीजे वाजवता येईल, डॉल्बी वाजवता येतील, पण आवाजावरचं नियंत्रण तुम्ही सगळं काढून टाकले आणि लोकांना सांगितले सण उत्सव जे काय असतील ती जोरदार करा, आवाज करा, ढोल ताशे वाजवा। का? तर तरुणांनी बेरोजगारी विसरली पाहिजे, तरुणांनी महागाई विसरली पाहिजे, शेतकऱ्यांनी त्यांची दुःख विसरली पाहिजे, म्हणून सणवार जोरात करायला लावताय सरकार आणि सरकार सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतं। मुख्यमंत्री कुठेतरी कुणाच्या गणपतीला भेट देणार, कुठेतरी दहीहंडीला भेटी देणार, दिवाळी करा म्हणणार, दसरा करा म्हणणार। हे मंत्र्यांनी सणवार उत्सवाच्या जो काय ढोल बजावून सांगण्याचं, जाहिरात करून सांगण्याचं जे काय मोहीम हाती घेतली, याचं एकमेव कारण बेरोजगारीवर हे उपाय करत नाहीयेत। आणि म्हणून सरकारी नोकऱ्या कमी झाल्या। आरक्षणाचा फायदा काय? मराठ्यांना जरी आरक्षण मिळालं तर सरकारी उपक्रम आणि सरकारी नोकऱ्यात जर कमी तुमच्या काढून घेतल्या असतील, कंत्राटी पद्धतीनेच जर सरकार नोकऱ्या आता 75,000 जागा भरणार असेल, तसा राज्य सरकारने JR सुद्धा काढलेला आहे, अमर्यादित जागा भरायच्या आहेत, मर्यादित नाहीत। मग आरक्षणाचा फायदा तरी नेमका कोणाला होणार आहे? ओबीसींनाही होणार नाही आणि मराठ्यांनाही होणार नाही, SC STलाही होणार नाही, कारण कंत्राटी पद्धतीने जे राज्य सरकार 75,000 जागा भरणार आहे तिथं आरक्षण लागू नाही।
हे सर्वांनी लक्षात ठेवा। त्यामुळे आंदोलन जर आपल्याला करायची असतील तर बेरोजगारी विरुद्ध करायला हवीत। सगळ्या जातीच्या संघटनांना माझी नम्र विनंती आहे, आपल्याला आंदोलन करायचे असतील तर बेरोजगारीच्या विरुद्ध करा, महागाईच्या विरुद्ध करा। शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतीच्या क्षेत्रातील केंद्र सरकारने जे काय गुंतवणूक करायला पाहिजे ती कमी केलेली आहे। शेतीचा विकास दर कमी झालेला आहे। आता दुष्काळाचं सावट आहे। मराठवाड्यामध्ये 6 जिल्हे 8 जिल्हे आता दुष्काळाच्या छायेत आहेत। शेतकरी तोट्यात जाणार आहे। आणि मग उपोषणाची जी काय आंदोलनं जी चालणार आहेत मोठ्या प्रमाणावर ती फक्त बेरोजगारी आणि आर्थिक टंचाईमुळे होणार। आर्थिक स्वरूपाचा हा प्रश्न आहे। जर त्या कुटुंबातल्या एका मुलाला रोजगार मिळाला, शेतीपूरक व्यवसायाला जर सरकारने प्रोत्साहन दिलं, शेतीपूरक व्यवसाय निर्माण झाले, रोजगार मिळाला तर आरक्षणाची मागणी आपोआप मागे पडते। बेरोजगारीवर उपाय केल्याशिवाय आरक्षणाची प्रश्न सुटणार नाहीत। केवळ आरक्षणाच्या मागण्या करून आरक्षण मिळायला पाहिजे, ते मिळावं याच्याशी माझं दुमत नाही, परंतु आरक्षणाने प्रश्न रोजगाराचा सुटणार नाही, कारण रोजगार खाजगीकरण झालेला आहे। खाजगी क्षेत्रामध्ये कुठेही तुम्हाला आरक्षण लागू नाही। त्यामुळे जे काही परीक्षेची पेपर फुटी असेल, जे काही त्या ठिकाणी खाजगी कंत्राटी भरती असेल, परीक्षेच्या नावाखाली जी काही आर्थिक लूट होते आहे ती लूट सरकारने बंद करावी। पेपर फुटी संदर्भात एक कडक कायदा राजस्थान सरकारने जसा केलाय तसा संदर्भातला कायदा करावा आणि शेतीपूरक व्यवसायाला छोट्या लघु उद्योजकांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावं। शेतीतला उत्पादन खर्च कमी कसा होईल, शेतमालाला भाव कसा मिळेल याकडे सरकारने लक्ष द्यावं। शेतीतली गुंतवणूक वाढवावी। खेड्याकडून शहराकडे जे स्थलांतर होत आहेत नोकरीच्या आणि रोजगाराच्या शोधात, ही स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना शेती कशी परवडेल आणि शेतकऱ्यांच्या मुलांना कसं, आज BSc ॲग्री झालेली मुलं सुद्धा आज नोकरीच्या शोधात आहेत, शेतीकडे परवडत नाही म्हणून अनेक गोष्टी आहेत। अनेक इंजिनियर्स आता बेरोजगार आहेत। सगळ्या डिग्रीवाले तलाट्याच्या परीक्षेसाठी मास्टर डिग्री घेतलेली मुलं त्या ठिकाणी परीक्षेला बसलेत। लाखो रुपये शासन मात्र परीक्षेच्या नावाखाली गोळा करते आणि खाजगीकरण करून यांच्या तोंडातला घास सरकार काढून घेतंय। खाजगीकरणाच्या माध्यमातून हे सगळं शासनाची जी काही दिशाभूल चाललेली आहे याचा मी निषेध करतो। तरुणाईने, बेरोजगारांनी, सुशिक्षितांनी, शेतकऱ्यांनी या मी मांडलेल्या भूमिकेचा विचार करावा। हा माझा मुद्दा पटला असेल तर आपण प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं सहकार्य करावा। प्रत्येकापर्यंत जागृती होणं गरजेचं आहे। सगळ्यांना आरक्षण मिळावं याच्याबद्दल दुमत नाही। मराठ्यांना आरक्षण मिळायचं असेल तर घटना दुरुस्तीशिवाय मिळणार नाही। जरी 40 दिवसाची मनोज जारांगेंना मुदत दिली असली तर ती पूर्ण दिशाभूल आहे। कुठल्याही प्रकारचं 40 दिवसामध्ये मराठ्यांना आरक्षण कोर्टात टिकेल असं फुलप्रूफ एकनाथ शिंदेच्या भाषेत मिळणार नाही। दिशाभूल केली जाते, वेळ काढूपाना केला जातोय आणि म्हणून मराठ्यांचं आरक्षण घटना दुरुस्ती करून वाढीव 50%च्या पुढची टक्केवारी वाढवल्याशिवाय मिळणार नाही आणि ओबीसीचा प्रश्न मार्गी लागेल, मराठ्यांचा प्रश्न मार्गी लागेल। कुणी कुठल्या जातीवर कुरघोडी होणार नाही, सगळीकडे शांतता होईल, सामाजिक सलोखा राहील, हे या निमित्ताने मला सांगायचे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा सर्वांपर्यंत आपण पोहोचवा। आपल्या कॉमेंट्स द्याव्यात, लाईक करावं, चॅनल सबस्क्राईब करावा। धन्यवाद।